हाय गाईज, तर मी रुशाली आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी सकाळी आसनगावला गेले होते कारण की आज आमच्या नवीन फॅक्टरीचं ओपनिंग होतं. आणि नवीन फॅक्टरी याची की जे असे पारंपरिक गोष्टी असं म्हणजे तोरण, रंगोली मॅट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः बनवतो आणि सेल करत होतो. इतके दिवस त्या सगळ्या गोष्टी घरून चालल्या होत्या. आता आम्ही फायनल त्याची फॅक्टरी ओपन केली, सो त्याचं आज ओपनिंग होतं. आम्ही सकाळी लवकर गेलो होतो कारण की आम्ही जे काही बनवतो ते डिस्प्ले करणं गरजेचं होतं. मग ते सगळ्या गोष्टी डिस्प्ले करायला वगैरे सुरुवात केली. आणि नंतर हे आसन होतं जे असं डिस्मेंटल केलेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित लावून घेतलं. आणि ह्याच्यावरती तुम्ही अशी छोटी गणपतीची मूर्ती, स्वामींची मूर्ती वगैरे ठेवून असं छान डेकोरेट करू शकता. आणि हे पूर्ण रेडी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते क्यूट दिसतं आहे ते. त्यानंतर एक छोटं मोठं असं टेबल होतं. त्या टेबलवरती सगळे रंगोली मॅट्स वगैरे आम्ही अरेंज करून घेतले. आणि नंतर मग जे आपले रॉ मटेरियल्स रॅक होते ते सगळे लावून घेतले. त्यानंतर आम्ही पटकन घरी गेलो, चेंज वगैरे करून आलो. आम्ही येईपर्यंत सगळे गेस्ट पण आलेले होते. मग आम्ही पूजेची तयारी करायला चालू केली. आणि मग त्याच्यानंतर मम्मी पप्पांनी गणपतीची पूजा करून फायनली सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. आणि मग आम्ही सगळ्या मशीन्सला वगैरे हार वगैरे घालून घेतले. मग काकी आणि मम्मीने मशीन्सची पूजा केली. आणि मग त्याच्यानंतर बरेच गेस्ट आले होते. मग त्यांचं फोटो सेशन, नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि मग फायनली बऱ्याच उशिरानंतर सूरज आणि मम्मी पप्पा तिघं पण आले. आणि मग फायनली मी पण पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ॲज युजल थोडेफार फोटोशूट वगैरे केलं. मग नंतर आम्ही जेवलो आणि मग रिटर्न डोंबिवलीला आलो. डोंबिवली मग आवरून वगैरे आम्ही कॅफेवर गेलो. आणि संडे असल्यामुळे कॅफेवरती पण रश होती आणि खूप सारे कस्टमर्स वगैरे होते. मग सगळा वेळ ते वाइंडअप वगैरे करण्यात गेला. आणि आजच्या दिवसासाठी एवढंच. आता पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.